मित्रांनो नमस्कार। यावेळी आपल्या सोबत आहे राजेंद्र वैद्य। आपण बल्लारपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटचे आपण संभावित उमेदवार आहात। सर, आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। धन्यवाद। नमस्कार। तुमच्याकडनं जाणून घेऊन नेमकं कशा प्रकारचे आपले मोर्चे बांधणी राहणार, काय राजनीतिक समीकरण आहेत बल्लारपूर मतदारसंघामध्ये, त्या संदर्भात तुम्ही सांगा। बल्लारपूर विधानसभा एक ग्रामीण भाग यामध्ये जास्त आहे। बल्लारपूर शहर वगळता पोंभुर्णा, बल्लारपूर मूल आणि चंद्रपूर जिल्ह्यातला हा जो सीटीपीएस पॉवर स्टेशन आहे, चंद्रपूर तालुक्यातले हे 3 जिल्हा परिषद सर्कल त्याच्यात येतात। पूर्णतः ग्रामीण भाग आहे। मोठ्या संख्येने बहुजन समाज या मतदारसंघात मोडतो। त्यात विशेष करून कुणबी समाज जवळपास 85,000च्या आसपास आहे। त्यानंतर तेली समाज आहे 35,000च्या आसपास, माळी समाज आहे 25,000 आणि शेड्यूल कास्ट 55-60,000 आणि आदिवासी आहे 40,000। त्यामुळे हा अतिशय महत्त्वपूर्ण मतदारसंघ आहे। मागील अनेक वर्षापासून काँग्रेस पक्ष जवळपास इथे 8 निवडणुकांपासून काँग्रेस पक्ष लढत आहे। 40 वर्ष झाले काँग्रेस पक्ष सतत लढत आहे आणि सतत पराभूत होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथे फक्त 1999ला तिथे घड्याळ चिन्हावर जेव्हा पहिल्यांदा पक्षाची स्थापना झाली तर 99ला लढला आणि जवळपास 35,000च्या वर 38,000 मतं आमचे रामभाऊ महाडोळे घड्याळवर लढले होते। त्यांनी त्या ठिकाणी 35,000च्या जवळपास मतदान घेतलेलं होतं। त्यानंतर सतत काँग्रेस पक्ष पराभूत आहे। आमच्या पक्षश्रेष्ठींकडे मागणी आहे की चंद्रपूर जिल्ह्यात 2009ला आणि 2019ला जी आघाडी जी झाली काँग्रेस पक्षासोबत, तर दोन्ही वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या जिल्ह्यात एकही जागा, 6 पैकी एकही जागा मिळाली नाही आणि त्याच्यामुळे हा जिल्हा विधानसभा उमेदवार न लढवणारा या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या संदर्भात अशी भूमिका होत आहे। त्यामुळे या जिल्ह्यावर प्रचंड अन्याय पक्षातर्फे होत आहे। विधानसभा लढवणारे उमेदवार या पक्षामध्ये होते। मी लोकसभा लढवली आहे 2004 मध्ये, जवळपास 1 लाखाच्या वर, 1.25 लाखाच्या जवळपास मी मतदान या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून घेतलेलं होतं। संदीप गड्डामार असतील, सुदर्शन नेमकर माजी आमदार, ह्या माजी आमदार आणि ह्या अशा मोठ्या नेत्यांना या पक्षात आणलं, परंतु पक्ष या जिल्ह्यात एकही विधानसभा न लढवत असल्यामुळे ते लोक परत गेले। मी अजूनही आदरणीय पवार साहेबांवर आमची श्रद्धा आहे आणि त्यांच्याकडे पाहून आम्ही या पक्षात अजूनही आहे। सध्याची स्थिती बघता आपण हे बघत आहे की लोकसभा निवडणुकीनंतर जे महाविकास आघाडीमध्ये एक उत्साह संचारलेला आहे। आता ही जी बल्लारपूर मतदारसंघामध्ये आपण जी उमेदवारी दाखल केलेली आहे तिथे पण आपण बघितलं तर बरीचशी चुरशीची लढत आहे, बरेचसे उमेदवार इच्छुक पुढे येत आहे। तर मला सांगा, आता आपण एक अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहात आणि जिल्हाध्यक्ष पण आहे चंद्रपूरचे, पूर्ण अनुभव आहे सर्व याच्यात। आता आपण उमेदवारी दाखल केलेली आहे, तर विशेषतः काय मुद्दे आपले राहणार, काय विकासाचे मुद्दे राहणार आणि येथील जनतेसोबत आपली कशा प्रकारची नाळ जुळलेली त्याबद्दल सांगा। हा मतदारसंघ इंडस्ट्रियलही आहे आणि कृषी प्रधानही आहे। त्यामुळे सुधीर मुनगंटीवारांना मागच्या 45 वर्षापासून या क्षेत्राचं नेतृत्व ते करतात आहे। परंतु शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे म्हणून एकही सिंचन प्रकल्प या मुनगंटीवार साहेबांनी किंवा विद्यमान आमदारांनी, मंत्र्यांनी आणलेला नाही। त्यामुळे शेतकरी तिथला प्रचंड अडचणीत आहे। एक पीक घेतो कसं तरी, पावसाचं आपण पाहून राहिलं, कधी अतिवृष्टी तर कधी पाऊसच पडत नाही। त्यामुळे बारमाही पाणी मिळालं पाहिजे। अशा नद्या आणि त्या ठिकाणी नाले, बारमाही वाहणारे नाले आहे, परंतु तिथे सिंचनाच्या सोयी यांनी केल्या नाही। त्याला माझं प्राधान्य राहणार आहे। शेतीवर आधारित उद्योग या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उभे राहू शकतात। मुनगंटीवार साहेबांनीच एक शांतिकुंज सॉल्व्हंट नावाचा एक प्रोजेक्ट राजकारणात येण्यापूर्वी या मतदारसंघात उभा करायचा प्रयत्न केला। लोकांकडून मोठ्या संख्येने शेअरच्या रूपाने पैसा गोळा केला आणि त्या पैशाचा काय घोळ झाला आणि कुठे तो पैसा गायब झाला त्या शेअरधारकांना काही मिळालं नाही। तोच प्रोजेक्ट सांगाडा उभा करून मूलच्या MIDCत उभं ठेवला आणि त्या प्रोजेक्टला मग जयंत पाटील आमचे प्रांताध्यक्ष त्यांनी तो कारखाना विकत घेतला आणि सुरू करून दाखवला। जे पश्चिम महाराष्ट्रातला माणूस आमचे जयंत पाटील साहेब करू शकतात ते हे का नाही करू शकले। म्हणजे युवकांना रोजगार देण्याची भूमिका नाही। एकही मोठा उद्योग मागच्या या 40 वर्षाच्या काळात सुधीरभाऊ मुनगंटीवार त्या क्षेत्राचे आणि त्याच्यापूर्वी शोभाताई होत्या, परंतु यांनी एकही उद्योग बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून आणला नाही। म्हणून एक ग्रामीण याच्यावर कृषीवर आधारित उद्योग आणि सिंचनाच्या सोयी
ह्या दोन याला माझं प्राधान्य राहणार आहे. आणि हा चंद्रपूर जिल्हा हा वाहतुकीचा जिल्हा आहे. अनेक मोठे कारखाने, सिमेंट कारखाने, कोळसा उद्योग याच्यामुळे प्रचंड वाहतूक या जिल्ह्याला आहे. परंतु एकाही शहराला बायपास रस्ता नाही. शहराच्या मध्यभागावरून मोठमोठे ट्रक आणि सगळं वाहतूक होत आहे. दरवर्षी अनेक लोकांचा जीव जातो, अनेक ॲक्सिडेंट होतात, लोकांचे हातपाय गमावले जातात. म्हणून प्रत्येक शहराला, चंद्रपूर असेल, बल्लारपूर असेल, मूल असेल, या शहरांना बायपास रस्त्यांची निर्मिती, उद्योगांची निर्मिती आणि सिंचनाचं सोयी ह्या माझ्या प्राथमिक हे राहतील. म्हणजे माझ्या याच्यात अजेंड्यामध्ये हे निर्माण करणे, या पद्धतीने कसा पुढचा कार्यकाळ त्या भागात राहील या दृष्टीने माझा प्रयत्न राहील. आधी संजय गांधी निराधार योजनेचे पैसेच 6-6 महिने, 3-3 महिने लोकांना मिळत नाही. त्यात योजना लावा. त्यानंतर या लाडकी बहीण योजना ही फक्त निवडणूक जिंकण्यासाठी आणलेली आहे. ही सगळी आम जनतेच्या इतकी टिंगलटवाळी आणि रील्स या लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने सुरू आहे. लोकांना माहिती आहे फक्त 2 महिने ही योजना चालणार आहे. 46,000 कोटी रुपये ज्या राज्यावर कर्जाचा मोठा डोंगर आहे त्या राज्यावर या योजनेसाठी 46,000 कोटी रुपये आणणार कुठून? फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबवल्या जात आहे हे जनतेच्याही लक्षात आहे. आणि म्हणून जे मिळत आहे 1-2 महिने जरी मिळतील तर त्यासाठी लोकांनी अर्ज केलेले आहे. परंतु आता त्याची सॉर्टिंग केव्हा होईल, त्याला ती योजना एक्झॅक्टली सुरू केव्हा होईल आणि तोपर्यंत आचारसंहिता लागेल. त्याच्यामुळे फक्त हे गाजर दाखवण्याचं काम आहे लाडकी बहीण योजना. आणि अनेक विषय, शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळत नाही आहे, महागाईवर यांचा कंट्रोल नाही आहे, बसेसला ताडपत्र्या लावून चालवावं लागत आहे. अशा या मूलभूत गरजा ज्या आहेत, पिण्याच्या पाण्याचे आता उन्हाळ्यात प्रचंड टंचाई होती, ह्या सगळ्या मूलभूत गरजांकडे अजिबात दुर्लक्ष नाही. नुसते मोठमोठे बसस्टँड, चांगले बसस्टँड तोडणे, ते बांधणे, सिमेंटचे कॉन्क्रिटीकरण, रस्ते, जंगल, बगीचे सिमेंटचे, ह्या अशा अनावश्यक वस्तूंवर यांचा प्रचंड खर्च सुरू आहे. कंत्राटदार दर्जीने कामं या क्षेत्रामध्ये आणि या सरकारतर्फे सुरू आहे. लोकांच्या गरजेचे कुठलेही कामं ते केले जात नाही. आता किती गाव आपण पिंजून काढलेले आहे आणि कशा प्रकारचे आपण जनसंपर्क अभियान सुरू आहे? मी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात 300, आता वाढून 6 बूथ झाले, जवळपास 372 बूथ या मतदारसंघात येतात. मागच्या अनेक वर्षापासून या मतदारसंघात माझा सतत संपर्क आहे, लोकसभा असो किंवा विधानसभा असो. तर आता मी गाव संपर्क, म्हणजे गावाची आमची जी बूथ बांधणी आहे बल्लारपूर विधानसभेत, तर आम्ही त्याची सुरुवात पंबुर्ण्यापासून केलेली आहे. एका दिवशी आम्ही, आता सध्या रोवण्याचं सीझन असल्यामुळे, शेतीचे काम असल्यामुळे संध्याकाळी 5 वाजता आम्ही गावांमध्ये जातो. 5 ते रात्री 10 पर्यंत 6 गावं रोज या पद्धतीने आम्ही बूथ बांधणीचे, मी तुम्हाला फोटोही दाखवतो, त्या पद्धतीने आमची बूथ बांधणी सुरू आहे. हा सगळा कार्यक्रम आमचा ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण संपवणार आहे. आणि मग नंतर पंचायत समिती सरकार आहे, तोपर्यंत उमेदवारीचं जवळपास निश्चित होईल. आणि मग पंचायत समितीत जवळपास 10 ते 15 गावं येतात. त्या 10 ते 15 गावातल्या काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची एक बैठक, जवळपास 300-400 कार्यकर्त्यांची, अशा 20 पंचायत समिती क्षेत्र या विधानसभा क्षेत्रात येतात. तर या 20 विधानसभा क्षेत्रातल्या 20 पंचायत समिती क्षेत्रामध्ये हे अशा पद्धतीचे मेळावे, त्यानंतर जिल्हा परिषदचा मेळावा, आणि मग एक तालुक्यांचे मेळावे, आणि मग एक विधानसभेचा आदरणीय पवारसाहेबांच्या आणि महाआघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये एक मोठा मेळाव्याचं नियोजन, असं सगळं माझं प्लॅनिंग तयार आहे. गाठी संपर्क रोज संध्याकाळी आम्ही, मग चंद्रपूर तालुक्यातला ग्रामीण भाग असेल किंवा मूल तालुक्यातला ग्रामीण भाग असेल, सगळं नियोजन आमचं झालेलं आहे. त्या पद्धतीने डे टू डे आमचं वर्किंग सुरू आहे. हो, त्यांचे निर्देश आल्याबरोबर मी याआधी 2 वर्षापूर्वी मूलला शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत तिथल्या स्टेडियममध्ये आजपर्यंत कोणत्याच पक्षाने कार्यक्रम नाही घेतला. ओपन स्टेडियममध्ये जवळपास 20,000 लोकांचा मेळावा, स्टेडियममध्ये पाय ठेवायला जागा नव्हती, एवढा मोठा मेळावा त्या ठिकाणी घेतला. मागच्या विधानसभेच्या अगोदर सुद्धा शिवस्वराज्य यात्रा, जी विधानसभा राष्ट्रवादी लढणार आहे, त्या ठिकाणीच फक्त अमोल कोल्हे, अमोल मिटकरी आणि जयंत पाटील साहेब आले होते. तोही एक मोठा कार्यक्रम मी घेतला होता. आणि यापुढे पवारसाहेबांचे आणि जयंत पाटलांचा आता दौरा सुरूच आहे. आता 11 जिल्ह्यांचा त्यांचा दौरा संपेल उद्या. त्याच्यानंतर विदर्भ सुरू होणार आहे. तर त्याची तयारी आमची सगळी झालेली आहे की या चंद्रपूर जिल्ह्यात जेव्हाही येतील तर चंद्रपूर किंवा बल्लारपूरला आम्ही या त्यांच्या दौऱ्याचं नियोजन केलेलं आहे. मोठा मेळावा, आम्ही एकच जागा मागितली आहे पक्षाकडे की बा बल्लारपूर आम्हाला पाहिजेच.
त्याच्यानंतर मग चंद्रपूर किंवा चिमूर या दोनपैकी एक जागा आम्हाला मिळावी, म्हणून आमची पूर्ण तयारी आहे की एक मोठा मेळावा पवार साहेबांच्या उपस्थितीत, जयंत पाटील साहेबांच्या उपस्थितीत आम्ही या ठिकाणी नियोजित करणार आहोत. छंद आहे आणि जे मोदी नेरेटिव्ह पण पुष्कळ वाढत आहे तिथे. तुम्हाला सांगा पुढे काही चेंजेस होऊ शकते, काही बदल होऊ शकते? अजिबात नाही. कारण काय झालंय की या सरकारच्या विरुद्ध प्रचंड लाट आहे. ती लाट जी लोकसभेत आपल्याला दिसलीच आणि तीच आता विधानसभेतही दिसत आहे. मुनगंटीवार साहेबांच्या विरोधातही तशाच पद्धतीचा आक्रोश लोकांमध्ये आहे की अँटी इन्कम्बन्सी 6 वर्षांपासून 6 टर्मपासून या माणसाने इथल्या जनतेच्या भल्यासाठी कुठलाही ठोस कार्यक्रम आणलेला नाही. फक्त कंत्राटदार दर्जीने कामं त्यांनी आणलेले आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे नाही, बेरोजगारांच्या हिताचे नाही, महिलांचं सिलेंडर असेल, महागाई असेल, याच्यावर त्यांनी काही उपाययोजना आणल्या नाही. म्हणून ह्या सगळ्या घटका, समाजातल्या सगळ्या घटकांची प्रचंड नाराजी या विद्यमान सरकारवर आहे. आणि ज्या पद्धतीने पक्ष फोडले यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि शिवसेना असेल, तेही महाराष्ट्रातल्या जनतेला हे जमलेलं नाही. किंवा हे पक्ष फोडून केवळ सत्ता स्थापन करण्यासाठी, सत्तेसाठी हपापलेले भारतीय जनता पक्षाने हा जो प्रकार महाराष्ट्रात केला याच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. त्याचा परिणाम लोकसभेत आपल्याला दिसला, तोच विधानसभेतही दिसेल. नमस्कार.